कोपरगाव विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुक्यातील शिवसैनिकांचा मेळावा कृष्णाई मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र झावरे हे उपस्थित होते। यावेळी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे, ग्रामीण उपजिल्हाध्यक्ष प्रमोदजी लबडे, तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, माजी नगर अध्यक्ष राजेंद्र झावरे, शहर प्रमुख असलमभाई शेख, नितीन अवताडे, नाना बावके, संजय शिंदे, रावसाहेब खेवरे, अजय गर्जे, नगरसेविका सपना मोरे, वर्षा शिंगाडे, छावा संघटनेचे उत्तर प्रमुख विश्वनाथ वाघ, उपतालुका प्रमुख सलीम पठाण आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपजिल्हा प्रमुख प्रमोद लबडे म्हणाले की शिवसेनेला तळागाळात पोहोचवून नवचैतन्य निर्माण करू। आम्ही सर्व शिवसैनिक एक आहोत। आम्ही सर्व एक होऊन तिसरी युक्ती तयार करून या साखर सम्राट प्रस्थापितांविरोधात लढू। नक्कीच विजयी होऊ असे देखील यावेळी सांगितले आहे। आमच्या शिवसेना पक्षाचे दैवत आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी ज्या शिवसेनेची स्थापना केली तो शिवसेना पक्ष नसून तो एक विचार आहे आणि ह्या विचाराने या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्यांना न्याय देण्याची आतापर्यंतची जी भूमिका घेतली त्याच्यातून जो तळागाळातला शिवसैनिक तयार झाला आणि त्या शिवसैनिकाची ताकद म्हणजे समाजाला आधार देण्याची ताकद असं आम्ही मानतो। या कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज हा मेळावा जो आम्ही आयोजित केलेला आहे, या मेळाव्याला आमचे संपर्क प्रमुख आमदार सुनीलजी शिंदे, खासदार रावसाहेबजी खेवरे, खासदार सदाशिव लोखंडे, आमचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, आमचे तालुका प्रमुख आदरणीय शिवाजीराजे ठाकरे, शहर प्रमुख असलमजी शेख, आमचे मार्गदर्शक राजाभाऊ झावरे ही सगळी मंडळी या ठिकाणी आहेत। खरं म्हणजे जिल्हा परिषदेची स्थापना जेव्हापासून झाली तेव्हापासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांचंच जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सत्ता राहील। परंतु आपण जर 15-20 वर्षाचा विचार केला तर साधारणतः दारिद्र्य रेषेच्या सर्वेपासूनचा जर विचार केला तर दारिद्र्य रेषेचा सर्वे सुद्धा हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांनी करू शकले नाही। दुर्दैवाने पात्र 70 ते 80% जे गरजू लोक होते यांच्यावर अन्याय झाला, ही दुर्दैवी आणि अत्यंत दुर्दैवाची बाब आहे। आणि मग पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ह्या जर मातृसंस्था जर लाभार्थ्यांना लाभ देण्याच्या असतील, याच्यामध्ये फक्त आपल्या बगलबच्च्यांना सोयीसुविधा निर्माण करणं, प्रत्येक योजनेचा लाभ राजकारणासाठी आपल्या लोकांना करणं, ही जी भूमिका राज्यकर्त्यांनी या आमच्या काळे आणि कोलेंनी आतापर्यंत या ठिकाणी राबवली ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि सामान्यांवर अन्याय करणारी आहे। याच्या विरोधामध्ये शिवसेना आम्ही आता संघर्षाची भूमिका घेऊन या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये गावागावात जाऊन या पंचायत समिती जिल्हा परिषदेची निवडणूक आम्ही एकत्रित समविचारी पक्षांना बरोबर घेऊन लढवणार आहोत। परंतु अजूनही लोकांना याची जाणीव होत नाही की ही इकडे 4 आणि इकडे 4 ह्या 8 लोकांसाठी 3 लाख लोक भविष्य आपलं पणाला लावून लढतायत आणि ह्या 8ही लोकांना खालच्या आणि वरच्या यांना स्वतःच्या भविष्याची गरज नाही। त्यांच्या 10-10, 20-20 पिढ्या बसून खातील एवढी शेतकऱ्यांची माया त्यांनी जमवलेली आहे। परंतु सर्वसामान्य लोक पदाच्या नादी लागून कुठेतरी भुरळ पडून या 8 लोकांच्या भविष्याकरता 3 लाख लोकांनी लढणं ही म्हणजे अत्यंत दुर्दैवाची बाब आहे। याची जागृती गावोगावी जाऊन आम्ही करणार आहोत आणि या पंचायत समिती जिल्हा परिषदेला सामोरं जात असताना या पूर्वीच्या लोकांनी सत्ता भोगत असताना नेमकं काय केलं, किती पद्धतीने कसा भ्रष्टाचार केला, या सगळ्या गोष्टी समाजाच्या लक्षात आणून मतदारांच्या लक्षात आणून एक शिवसेनेच्या विचारानं शिवसेनेच्या समविचारी पक्षांना बरोबर घेऊन जो बदल आम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येत्या 16 तारखेला संपन्न होणार आहे। त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी करण्यासाठी शिवसेनेची आजचा हा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। इच्छुक उमेदवारांना आम्ही या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे। त्याचबरोबर कोपरगाव तालुक्यात निवडणूक लढवत असताना नरेंद्र मोदी विचार मंच असेल, स्वाभिमानी आघाडी असेल, छावा संघटना असेल, रासू गवई गट, आरपीआयची संघटना असेल, या सर्वांना बरोबर घेऊन कोपरगाव तालुक्यामध्ये जसं नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शहरातील नागरिकांनी काळे कोल यांच्या उमेदवारांना गाडलं आणि एक सर्वसामान्य गोळ्या बिस्किट विकणारा विजय वाडणे या नगरीचा नगराध्यक्ष केला, तसंच या ग्रामीण भागामधील जनता पेटून उठलेली आहे आणि पिढ्यानपिढ्या 3-4 पिढ्या या काळे आणि कोल यांनी त्यांच्या माध्यमातून जे काही गटतट या तालुक्यामध्ये पाडलेले आहे, कुठलंही सामाजिक काम न करता केवळ झालेल्या कामाचं श्रेय लाटण्याचं काम लोकप्रतिनिधी आणि माजी लोकप्रतिनिधी करत असतात। सरकारच्या योजना आल्या तरी यांचे बोर्ड लागतात। शेतकऱ्याला विमा मंजूर झाला तर तो विमा शेतकरी पैसे भरून मंजूर करतात, पण हे स्वतः मंजूर केला असं दाखवतात आणि म्हणून शेतकऱ्याची लुटालूट कोपरगाव तालुक्यातली जी चालू आहे ती लुटालूट थांबवण्यासाठी आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला रस्ते असेल, वीज असेल, पाणी असेल
या मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी निश्चितपणाने शिवसेना आणि उद्धवजी ठाकरे हा संपूर्ण पक्ष या तालुक्यातील जनतेच्या पाठीशी या निवडणुकीच्या माध्यमातून उभा राहील आणि कोपरगाव तालुक्याच्या पंचायत समितीवर एकाच कुटुंबाची सत्ता गेली 35 वर्ष आहे ती उलथवून टाकण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन निश्चितपणाने या निवडणुकीमध्ये परिवर्तन करू आणि तालुक्यातील जनतेची सेवा करण्यासाठी सेवेकरी म्हणून आमचे उमेदवार तत्पर तयार राहतील अशा पद्धतीचा एक शब्द वचन या निमित्ताने तालुका प्रमुख म्हणून आपल्याला देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच तालुक्यातील हजारोंच्या संख्येने शिवसैनिकांनी हजेरी लावली होती. प्रतिनिधी हाफिज शेखसह दीपाली निर्मळ, SP 24 तास, कोपरगाव.